देव एकदा, राष्ट्र एकदा, देश एकदा, यायचं एकदा, जायचं एकदा, यायचंच नाही हे सत्य आहे. काही लोकांना असा भास आहे मी परत येणार आहे. सगळे भ्रमात राहतात हे सत्य आहे. येणारच नाही हे पण सत्य आहे. ह्या जगात नाही, राष्ट्रात नाही आणि कुठंच येणार नाही. आले पण जाताना असं जगावं. उत्तमची उरे कीर्ती प्रवासाला जायचे लय गोड आहे. एकदा आलेत किती आनंद. जीवनात एकदा 2-3 सोहळे असतात. नसन कळत पुरावा आहे का लय खास आहे. तरुणपण एकदा, म्हातारपण एकदा आणि बालपण लय गोड आहे. आता खास कळन तुम्हाला. बालपण एकदा, पण बालपणी आशा आहे तरुणपणाची. ज्याला बालपण मिळालं त्याला तरुणपणाची आशा आहे. तरुणपण मिळालं त्याला म्हातारपणाची आशा आहे. आणि एकदम म्हातारं झालं आता आशा, आता त्याची निराशा आहे. आता त्याला परत चान्स नाही. खास आहे सिस्टीम लय गोड आहे. टाळ्या वाजवायला लय खास हे असं असावं. उग वरे ह्या महिला पिशव्या कमन घेऊन येते तू. आपण लय माणसं पाहिले पण हुशार ठरले बा. या काय करावा, कुठं डोकं लाव. महाराष्ट्रामध्ये हापला तालुका क्वालिटीमान तालुका आहे महाराज. ह्या तालुक्यानं मला जेवढं दिलं तेवढं जगात कोणाला दिलंच नाही. खास विठाला या तालुक्याचं वैभव गोड आहे महाराज. माझं जीवन बदललं या तालुक्यानं. माझं शरीर बदललं, माझा विचार बदलला आणि माझ्या जीवनाची आशाही बदलली. याचं उत्तर आहे हे तालुका म्हणजे विचार श्रीमंत तालुका आहे. पण काय होतं कधी कधी बघा, सगळ्याला वाटतं माझं जीवन बदलावं. ह्याला काही कारण आहे का? आता याला एक सुंदर कारण आहे. आपण आहेत आपल्या जीवनाचे शिल्पकार. त्याला एक सुंदर म्हण आहे, तूच आहेस, तू तुझ्या जीवनाचं शिल्पकार आहे, त्याला दुसरं कोणी नाही. आता लोकांनी असं म्हणावं. अरे बघा ही पुरी सगळ्या लई गोड नसत्यात, आनंद घेतात. तुझं काय नाव ग बाई मधली? सौर्या. सोरिया कुरड्या करायचा का? काय काय नाव ठेवतात लोक. परदेशी पोराचं नाव होतं प्रकाश, माझ्यापेक्षा काळ होतं ते. हे का आमुष्याला चमकत का काय बाई? कठीण काम आहे. ह्याचं काय नाव आहे तुझं रे? हा, सर्वज्ञ. हा असं नाव असावं. ये इकडे पिल्लो, इकडे पुढं ये माय ये. लय हुशार आहे. ह्याच गावचं आहे का? हा ह्याच गावचं. नाशिकला राहतोय. सांग बरं बाळा, आपल्या शेतात आंब्याचे झाड आहे, शेजारच्या शेतात आंब्याचे झाड आहे. आपण दगड कोणत्या शेतात आंब्याला मारू? आपल्या का शेजारच्या? यानं तर माहीत जिरवली. हे नाशिकचं आहे. तुझं आहे बरं. हे तू इकडे ये तू. हा हे ओरिजिनल माल. हे इथलंच असन. जरा पलीकडे सरक. काय नाव तुझं? प्रसन्न. लय खास प्रसन्न. मला सांग बरं, मम्मीला मम्मीची आई जास्त आवडती का पप्पाची? मम्मीची. हे जमन का नाशिकवाल्याला? लय गडी खास. आता मला सांग, तुमच्या शेतातही हरभऱ्याचे डाळ आहेत आणि शेजारच्या शेतात हरभऱ्याचे डाळ आहेत. तुम्ही 2-4 डाळे कुणाच्या शेतातले उपटिणार? आपल्या का शेजारच्या? आपल्या. हे आपल्या तालुक्याचा माल आहे हा. उभ्या महाराष्ट्रात विचारतोय, कार्टी दुसऱ्याचेच म्हणते तो. लय कठीण आहे. असू द्या. शेवट पिल्लू, मम्मीला आत्या आल्यावर बरं वाटतं का मावशी आल्यावर? मावशी. लईच कठीण काम आहे. तुम्ही या पिशव्या घेऊ काय डोकं लाव. लय खास आहे. पिल्लू मला सांग, आपलं घर मम्मीचं होतं पहिलं का आजीचं सुरुवातीला?
आजीचं. वा, जमीन आजोबाची होती का पप्पाची? पप्पाची. अगोदर अगोदर कुणाची? आजोबाची. हा, आता वनवास इकडे बघ, आता वनवास आजीचा जास्त का मम्मीचा? आजीचं. तुझा आहे बरं. आता तू असं क्वालिटी माल आहे ते मला जाऊ द्यायच्या नाहीत. या कुणाचं या? भावाचं आहे का तुमच्या? लईच क्वालिटी गडी त्याला. आपले घरच असे, तुमचं काय? आमची तशीच आहे. आमची म्हणत होती त्या दिवशी मला, नाही नाही बाई, ती काय फॅड आले काय ना बायामध्ये, मला आयो मरण पाहिजे. हे काय तुमच्या डोक्यात घुसलंय काय माहिती. आमची तर मला त्या दिवशी म्हणत होती, मी तुम्हाला झटका देणार आहे, जाणारच आहे, आता राहणारच नाही, आणि मी तुमच्या अगोदरच जाणार आहे का नाही पिढा. मी घरी आलो तर तिच्या डोक्यात दुसरं काहीच नाही. नाही, मी ठरवलंच आहे आता, आणि मी पहिलं जाणारच आहे, आणि महाकुंकुम मी सोबत नेणारच आहे. आता काय करा? अहो लई जाऊ कडनं. आता हे तुम्ही खरं सांगा बरं, कुंकू सोबत घेऊन तुम्ही जर गेल्या, आमचं काय? आम्ही काय नव्या कॅलनमध्ये उड्या हाणायच्यात का? आमची त्या दिवशी म्हणत होती, नाही नाही नाही, मी ठरवूनच घेतलंय, अशी नाही गेले तर कशी. आता काय करा? मग मी तिला म्हणलं, बाई लय उगं कुठं ना करू नको, तुला जायचंच आहे का? मग आजच जाय. तुला आज का म्हणलं, मा वय तरी तरुण आहे, तू जर गेली तर दुसरी तरी देतील ना. उग मा हातपाय पेटीवालं माझ्या बाजूला आलं बा. अरे आगच लागली. मग हे आपल्या माणूस आहे बा. 3 केल्यात म्हणल्यावर लईच खास गडी. याला उत्तर कळलं का? वय झाल्यावर काय करायचं? आता वयच झालं, शरीर थकलंय, 60-70 वर्ष वय झालंय, आणि मंडळीने म्हणली, नाही नाही नाही, मी तुमच्या अगोदर जाणार. काय उपयोग आहे आजी असलं? इथून नाही, हे तुम्हाला आता ते तसं टोचणारच आता. आणि एक नक्कीच ऐका बरं का आई, या जगात काही न्यायचं नाही महाराज. आता तुम्हाला खरं सांगा, आम्ही सुलतानपूरला राहिलो इथं, आता आमचे मामा आले तिथं. अहो खरं आनंद मिळाला. हा सुख सोहळा स्वर्गी नाही हो. स्वर्गात सगळं मिळेल का? हे असं महाराज, स्वर्गात देहासहितच जाता येत नाही. हे उगं कुठं नाही. हे आता आपल्याकडे 10वी बिबे आहे, आमचं बी बरं आहे, त्याच्यामुळं आम्ही इकडे लावून का धरले माहिती का? राहायचं 10वी नसल्यावर आम्हाला कोणी विचारीन 12 महिने. कुठं का होईना पण 10वा असतोच. आता 10व्याचं एक जजमेंट खास आहे. त्या दिवशी आम्ही गेलो 10व्याला, कावळाही ना हो. मी लई वेळ पाहिलं, म्हणलं कावळा काही ना. ती म्हणले, तुमच्या गाडीतलं रिकामं पाकिट द्या. आमचं रिकामं पाकिट दिलं, त्याच्यात 500ची नोट ठेवली, आणि खरंच कावळा आला. म्हणलं पाकिट ठेवल्यावर कावळा कसं काय आला? कावळा असा क्वालिटी, पिंड दिला सोडून 500चीच नोट घेऊन गेलं. ती म्हणलं हे कावळ्यानं 500ची नोट कसं काय नेली? ती म्हणले मेलेलं कीर्तनकार होतं. त्याला पाकिट घ्यायची सवय ना. आता मी का सांगितलंय माहिती का? म्हणजे तुम्ही उद्या पाकिट ठेवायचं. या जगात काही नाही महाराज, उगा आनंद घ्यायचा. हे जरी नाही कळलं दुसरं येईल, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं दुसरं येईल, हे नाही कळलं. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमुचे काय बाजाईन, एका जनार्दनी आमची काय बाजाईन. हा पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा, पिंगळा महाद्वारी. बाई भिंग भिंग बाई भिंग, पिंगा बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवघा 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 धांगड भिंगा ग, अवघा धांगड भिंगा ग, अवघा रांगड भिंगा ग, अवघा धांगड भिंगा ग, अवघा रागड भिंगा ग, अवघा धांगड भिंगा ग, अवघा लय खास आहे काम असं नाही. या जगामध्ये हे सगळं कळत नाही लोकांना. लाईफ टाईम नाही महाराज. औरंगपूर तुमच्यासाठी लाईफ टाईम आहे का? काय खरंय महाराज, या देहाचंच खरं नाही,
जीवाचं खरं नाही. उगा लोकांनी भरमात राहतात, माझं 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 माझं. काय तुझं आहे राजा? हा निमित्त होई, तू त्या कार्याचा निमित्त होई, पण तुझं काय आहे? नका नाही थाप नका, काही नाही, पिटी नका वाजू, काही नका, काय टेन्शनच नाही घ्यायचं. गुरुजी तुम्हाला त्रासच नाही द्यायचं. मलाच कळत नाही तर काय करायचं. त्या दिवशी एक कीर्तनकार मला असं भेटलं, मी होतो वाजवाय. ते मला म्हणायचं खाली हान थोडं. मी नुसतं पाहायचं असं, वरी हान थोडं. आता काय करावं, मी नुसतं पाहायचं असं. ते म्हणलं तुला जमत मला नाही. म्हणले सरक बाजूला. आता ज्याचा पकवास ती बसलं त्याला तंत लावता येते. त्यानं असं खाली एकदा हाणलं वर हाणलं, लागला ना पकवास. मग आता ह्याला कळावं का नाही कीर्तनकारला? हे म्हणायचं थोडं खाली हाण. ते पकवाच्या म्हणलं तू हाण. हे गुडघ्यावर बसलं ना, हातुडीनं हाणाय गेलं, खाली हान वर हान, खाली हान वर. हातुडीच घुसली पकवाजा. पुडीला 1600 लागतात. पकवाजा म्हणलं पैसे दे. एवढी पुडी महाराज आमच्याकडे पकवाजाला चांदीचे गट्टे आहेत. कशाला? पकवाजाला चांदीचे गट्टे आहेत. का डोकं काय लावा? कारण ते पोरायचं प्रेम आहे. कशावर? पकवाजावर. पकवाजावर सुद्धा प्रेम असावा. आता लई गोड आहे, बोलू नये, तुमच्या ध्यानात येईन म्हणून बोलतोय का. नवरा पगार कमीत असेल तर त्याच्यावर प्रेम असावा. नाही कळत? कपडे घालता का नाही तुम्ही? कपड्यावर प्रेम असल्याशिवाय घालता का? कसं? कपडे बिचारे किती इमानदार आहेत, तुमची इज्जत झाकतात. नाही कळलं? कपडे तुमचे किती, आपले सगळ्यांचे कपडे किती इमानदार आहेत. काही कारण नसताना तुम्हाला सिक्युरिटी देतात. किती यांचं काय आहे का काही गरज? तुम्ही कोणतेही निवडा, पण त्या बिचाऱ्याचं काम काय? चपलाचं काम काय? तुम्हाला काटा, ऊन, याच्यातून सिक्युरिटी. काही कारण नसताना बिचार. आता ह्या पकवाजाचं काय काही संबंध आहे? बिचार कुठं जन्माला आलं, कुठं मेलं, त्याचं कातडं इथं आलं आणि सपोर्ट करतंय खडके महाराजांना. काय संबंध आहे? पण का? याचं कारण कळलं का? हे तरी ह्याला कामाला आलंय. पण ते प्रत्येक जीव एकमेकाला कामाला येतो, प्रत्येक सजीव. आता काय झालं माणसं माहिती आहे? माणसंच नीट बोलत नाहीत. त्या दिवशी आमच्या इकडे सप्त्याला पंगत दिली शेवटची. वा वा वा, अख्खं गाव म्हणायचं पाटलाला वा वा वा, काय पंगत दिली. तुमच्यासारखा माणूसच नाही. अख्ख्या गावात चर्चा, नुसत्या डबल शाली, डबल हार. वा वा, पंगत झाली काल्याची. आणि दुसऱ्या दिवशी भावाचा ऊस तुटायचा. ह्या अवलादीनं पाणी सोडलं वाटावर. ज्यानं पंगत दिली त्यानं पाणी सोडलं. काय अंग लावायची पंक्तीला? तर याला पंगत घाली तो, वाटावर पाणी सोडलं, 1.5 महिना ऊस नाही गेला त्याचा. मग सांगा मला, पंक्तीची गरज आहे का वाटाची? मग इथून पुढे पाणी सोडायचं नाही. आजी नतावाली आजी हा इथं. आजी तुमचे नत तुम्हाला कुणाला देव आणती? आय आय आय, आजी म्हणे मेला कुठून आणला काय ना भाई. नाही पण तुम्हाला लेकीला देव आणते का सुनाला? अवघडच झालंय आता. आजी नतच काढून घ्यायला बसली. या जगाच्या पाठीवर सोनं नाणं काही सोबत नेणार नाही. पुरावा आहे त्याला लय गोड. सांगत कवडी गेली नाही, सांगत कवडी गेली नाही, सांगत कवडी गेली नाही, सांगत कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा आहे बडी, तुका म्हणे ज्याची संपदा आहे बडी, तुका म्हणे ज्याची संपदा आहे बडी, तुका म्हणे ज्याची संपदा आहे बडी. सांगत कवडी गेली नाही, सांगत कवडी गेली नाही. संगती कबडी गेली नाही, संगती कबडी गेली नाही. तो का म्हणे ज्याची संपदा एवढी पण कवडी सोबत त्याला नाही गेली. रावण कसं होतं एका वाक्यात आहे का? रावण, आपण पुढचं नाही पाहायचं. रावण मूळ जन्माला यायच्या अगोदर रावणाची आई वडिलाला खोटं बोलली. रावण ही असं का जन्माला आले माहिती का? रावणाच्या आईची इच्छा होती की माझ्या पोटी जन्माला यावा मुलगा, पण तो ब्राह्मण कुळातला असावा आणि वृत्तीनं राक्षस असावा. म्हणून तिच्या बापानं सांगितलं होतं असं कर, ह्या ऋषीला फसव. कुणाला? पहिल्यापासूनच फसवायची जजमेंट आहे. आताच नाही काय तसं. काही माणसं म्हणतात बाबा माझ्या पोराला फसवलं, हे पहिल्यापासूनच आहे. ऋषीचं आश्रम चांगलं होतं.
ऋषी जजमेंटमध्ये होतं, 60-70 मुलं होते आणि ऋषीच्या आश्रमात प्रसन्नता अभ्यास करायची. आणि त्याच ऋषीला ह्या स्त्रीनं फसवलंय, त्या रावणाची आई. फसवलं म्हणजे काय केलंय? खोटं बोलली. तिनं सांगितलं मी तुमच्याशी लग्न करीन, तुमचा गर्भ ज्यावेळेस माझ्या पोटात राहील त्यावेळेस मी तुम्हाला सांगन मी कुणाची आहे. आणि सांगितलं ना तिनं पुन्हा. ती म्हणली माझं राक्षसाचं कुळ आहे, माझा बाप असा आहे, भाऊ असा आहे, सैनिक असे. आणि काय महाराज ऋषीच्या आश्रमामध्ये ऋषीचे वारकरी माणसं यायचे, आणि हे बायको केल्यामुळं, आता ऋषीनं पत्नी केल्यामुळं काय झालं, ती झाली मुलांची गुरुमाय. गुरूंची पत्नी म्हणजे आई. मग त्या पोराने ठरवलं बस असू द्या, गुरुनं केली पत्नी तर बरं काम आहे बाबा, जाऊ द्या. पण गुरुच्या आश्रमामध्ये रोज त्या पत्नीचे नातेसंबंध यायचे. आता ते खानदान सगळं राक्षसाचं होतं म्हणल्यावर काय आणीत असतील येताना, कोंबडेन बकरे हे सगळं पोराईनं बघितलं. पोरं म्हणले आश्रम सोडायचं बस. आणि हिच्याही डोक्यात होतं याच्या आश्रमात एक कुत्रं सुद्धा राहू नये, म्हणून कधी सुद्धा पत्नी करताना सुद्धा सात्विक कुळातली असावं. हे ऋषीला कळलं नाही. आणि महाराज गर्भधारणा झालेली ती कार्ट जन्माला आलं. हे रावण म्हणजे कसं जन्माला आलंय हे असं नाही काही. रावण महाराज एकाएकीच 8 वर्षाची मूर्ती दिसली. कोण? रावण. आणि जसं उठलं तसं आईलाच विचारलं तू कोण आहेस. त्याला काही जजमेंट नव्हतं असं, तू कोण आहेस, तू कोण आहेस, तू कोण आहेस. हे नातेसंबंध आईनं सांगितलेत. हे तुझे मामा आहेत, हे काका आहेत, हे वडील आहेत. नंतर ही बिभीषण बाबा आहे, नंतर ती कुंभकर्ण आहे मधला आहे. बिभीषण लहान आहे, कुंभकर्ण नाही. पण बिभीषणाच्या बाबतीमध्ये बिभीषणाची जी आई, रावणाची आई, ही जी तिला काय म्हणतात, केकशी काय म्हणतात, ही जी आहे हिच्या डोक्यात बिभीषण आवडत नव्हता. हिला कोण आवडायचं? रावण आवडायचं. तिनं बायांना बसल्यावर सांगावं ऋषीपत्नींना किती लेकरू माझं गोड आहे. काल 6 जणांचे मुंडके उडविलेत. कितीचे? असा लेकरू माया पोटी जन्माला आलंय की ते रोज 2-3 माणसं मारते. चांगलंय का? चांगलंय का? पण ही अशी आई नसावा. आई कशी असावा? मुलाची चूक. आणि खरं सांग, रावण जर असं का झाला असेल तर केवळ आईमुळं, माहेरच्या मंडळीमुळं. आणि म्हणून कधी माहेरची मंडळी जास्त दिवस घरी येऊ देत जाऊ नका. नाही नाही नाही. गांधारीनं स्वतःच्या भावाला जर घरी ठेवलं नसतं तिथं तिचे 100 मेले नसते. 100 का मेले याचं एकमेव कारण आहे, तिला कळलं नाही हो भाऊ. आणि भाऊ कळावा. डोळ्याला पट्टी बांधली होती इमानदारीनं बिचारी, भावालाही प्रेम. आणि काय गरज एवढे वर्ष भावानं इथं राहायची. या जगाच्या पाठीवर कोणी कोणाचा आधार होऊ नये जास्त दिवस. तुझं स्वतःचं काम पाहिजे. आता माणसं म्हणतात आमच्यामुळंच ते, तुमच्यामुळं नाही, आमच्यामुळंच हे. नाही नाही नाही. या जगात एक नक्कीच आहे, येतेवरून नाही आले अवतार, आले अवतार, येते पामर, जीव किती रते पामर, जीव किती येते नाही अवतार, आले अवतार, येते पामर, जीव किती येते पामर, जीव किती येते नाही उडो, आले अवतार, येते पामर, जीव किती, येते पामर, जीव किती. येते नाही उडो, आले येते पामर, जीव किती, येते पामर, जीव किती, जीव किती. या जगात कुणी नाही राहणार महाराज. आपण सगळे प्रवासी आहेत म्हणून पाया पडतो सगळ्याला. इथून पुढे विचार सुद्धा असावेत. लय गोड आहे. काय झालं माहिती आहे का, आपल्याकडे सगळ्यांना भास होतोय मी अभंग म्हणतो नाही का. ते हरिपाठातले अभंग आहेत बरेच, 27 अभंग तर लोक सहज म्हणतात उडे हाणू हाणू. पण अभंगातले तत्व कळत नाही. तत्व कळायला पाहिजेत. लय गोड आहे. हरिपाठामधले तत्व लय गोड आहेत. साधुबोध झाला तो नुरुनी ठेला, ठाईचं मुरला अनुभव, ठाईचे मुरला अनुभव, ठाईचे मुरला अनुभव, साधुबोध झाला तो नुरुनी ठेला, ठाईचं
संदीप बाबांनी चांगलंच गाठलंय हो. पकवाज वाजित हे कसं आला असेल. ज्याचा प्रयत्न चांगला आहे ना महाराज त्याला काही बी जमतंय बरं का. आपल्या अकोला तालुक्याचं वैभव झालं कोण. वैभव कोण. महाराष्ट्राचं वैभव झालं. आपला अकोला तालुका महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला. नदीच्या कडेपर्यंत समुद्राच्या काठापर्यंत अमेरिकेमध्ये मराठी माणूस असेल तिथं, आफ्रिकेत असेल, जगाच्या पाठीवर मराठी माणसाला जर कधी वाटलं, यूट्यूबला जरी सर्च केलं आणि त्याला मराठी भाषा कळत असेल, त्याला जर वाटलं कधी कीर्तन ऐकावं आणि कीर्तन असं सर्च केलं की ज्या बाबाचं नाव पुढे येतं त्या बाबाचं नाव आहे इंदोरीकर. तिथं दुसरं कोणी नाहीच आहे. तुम्ही मराठी नाही. त्यामुळे आम्ही तेलंगणात गेलतो, मी एमपीत गेलतो, त्या दिवशी आंध्रात गेलतो. आंध्रात गेल्यावर तर सगळ्या लोकांना वाटायचं हे आपल्याच इकडलंय. ते मला म्हणायचे कोणत्या तालुक्यातले. त्यांना वाटायचं ते तिकडलंच आहे. मे बी म्हणायचं मरू द्या जाऊ द्या. ते काय होतं माहिती आहे का, अवतार असतो तो, आता इलाज नाही. आणि सगळ्याला विनंती करतो आपल्या जीवनामध्ये आपली जी दिशा आहे ती बदल. निश्चयाचे बळ तुका म्हणे. कोण काय म्हणतंय याच्याशी काय किंमत आहे, आपण काय म्हणतो. आता तुम्हीच सगळे त्यांना सपोर्ट करायला. बाबांचं का नाव घेतलं काय, मला मूळ पुरुष माझे वडील, त्याच्यानंतर आई, आणि माझ्या जीवनामध्ये जास्त जर मला कोण आवडत असेल तर इंदोरीकर. बस बाकी काही नाही. मग सगळे बाकीचे आवडतात, सगळ्याशी मी बोलत असतो. आई मला मावशी आहेत, 2 सख्या 2 चुलत, आणि दोन्ही मावश्या आल्या होत्या मला ॲक्सिडेंट झाल्यावर. माझी आई होती ह्याही होत्या सगळ्या. पण खरं सांगू का, माय मारावा आणि मावशी वरावा नको नको. ह्या मावश्या शेजारी बसून सफरचंद खा जाओ. शेवटी आई ती. अरे मानस भाऊ तो भाऊ आणि बहीण ती. कोणी कामाला येणार नाही म्हणत. भाऊ तो, भावाचा ॲक्सिडेंट होऊ द्या, कोणी येईन का साडू येईन. साडू आल्यावर म्हणजे कमी घ्यायची ना. भाऊ नाही भाऊ. आता तुम्ही एवढ्या जणी खरं सांगतो हे आहे खास. काय नाव रे तुझं. अथर्व. इकडे लय खास आहे. वा. आपली मम्मी चुलतीला चांगलं बोलती. चुलती कळती ना तुला. आंटी आंटी. हा काकी काकी. हा आपली मम्मी काकीला चांगलं बोलती का मावशीला. कोणालाच नाही. तू जाय जाय. हे काय शिंदे गटाचा आहे काय तू बाबा. प्रसन्न इकडे येतो. हा हे निकालच लावते. आपल्या मम्मीला काकी जास्त आवडती का मावशी. मम्मीला काकी जास्त आवडती का मावशी. काकी. हा असू द्या. बरं काकी जवळ राहती का मावशी. काकी. मम्मीच्या कामाला काकी येईन का मावशी. मावशी. मावशी कशी येईन, लांब राहते ना. आता समजा मम्मीला, आता बघ आता काही माणसं आहे ना, आता आपल्याला दुःख झालं आहे का नाही, दुःख कळतं ना, आजार आला, मग काही मदत कराय कोणी येईन, मावशी का काकी. काकी. हा मग मम्मीनं चांगलं कुणाला बोलावं. मावशी. आणि मम्मी भांडती कुणाला. पप्पा. तुझं आहे बरं. येठ होतं का नाही घरचं काही का सगळं सांगावंच लागत आहे. आम्ही काकीचं म्हणून वाटलं तर हे पप्पाचं सांगत. तुला घरी गेलो पप्पा फटकीत येत धरून. आता प्रसन्न लय खास आहे. हे बघा महिला मंडळ कधी बी बरं का घरी भांडत जाऊ नका. नाही 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 अहो उगत त्रास देत जाऊ नका. उगं काय झालं माहिती कळतच नाही. हो काय जे आता बघा आता तुम्ही काय ऐकत का नाही. आता इतक्या लांब आलेत, आता 9ला घरी गेले, मग घरचीने प्रसन्न पाहिजे का नाही. ते अशा आता मी 300 किलोमीटर आलोय, 350 आलोय आता. मग मी आता घरी गेल्यावर मग घरचीने कसं पाहिजे. आमची दिदी मला लगेच म्हणते पप्पा आकडा पडलाय. बसा बसा. असू एक करायचं महाराज, प्रेम असावं, शेतीवर प्रेम असावं,
ज्याच्यापासून फायदा आहे, म्हणजे ज्याच्यामुळं आपली घर प्रसन्न होतं. शेतीवर प्रेम पाहिजे की नाही? नोकरी करीत असेल नवरा, त्याच्यावर प्रेम पाहिजे का? ते प्रसन्न गेलं पाहिजे. ते वडापाव खाऊन नाही गेलं पाहिजे. ते बिचार वडापाव खाऊन जातं आणि तिसऱ्या सिटीचा भात आणि ती यायला मरेल. एक उत्तर आहे, तुमचं प्रेम नकोय का? पिटी वाजवायची, प्रेम पाहिजे. भजन करायचं, प्रेम. आणि प्रेमाला लय मोठी किंमत आहे. आणि प्रेम बाजारात विकत मिळत नाही. अकोल्यात सगळं मिळेल, प्रेम अकोल्यात सगळं मिळेल, पण समाधान आणि प्रेम हे असं विकत मिळत नाही. ते द्यावं लागतंय. त्याला लय अभंग आहे. प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. प्रेमा बिन नाही समाधान, 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 प्रेमा बिन नाही समाधान. प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. प्रेम की महाराज संप्रदायावर प्रेम असावा. सावित्रीबाई फुलेंना असं निश्चय झाला. सावित्रीबाई लहान होत्या, लग्न केलं त्यावेळेस. पाटलाची मुलगी, माझं कीर्तन आहे आता त्यांच्या गावात. पाटलाची मुलगी, गरीब घरातली, काही लई मोठे माणसं नसते. पण महात्मा ज्योतिराव फुलेंचे विचार त्यांच्या मनात रुजले. पती कसा असावा. बराच काळ पती कसे आहेत हे कळलं नाही, पण पती कळले की विचार श्रीमंत आहेत, त्यांना अभ्यासाची गरज आहे. म्हणून सावित्रीबाईंनी ज्योतिरावांचं पूर्ण काम करावं. कुणाचं? त्यांच्या हिशेचं काम कोणी करावं? सावित्रीबाईंनी. आणि हे ज्योतिरावांना अभ्यास करायला द्यावं. ज्योतिराव पूर्णपणे शिक्षणात परिपूर्ण झाले. आणि एके दिवशी असं झालं की सावित्रीबाईंनाही शिकवायला लागले. आणि सावित्रा ज्यावेळेस शिकत होत्या त्यावेळेस इतका आनंद जीवनामध्ये होता. पण घरामध्ये जाऊ होती, घरामध्ये जाऊ आहे, सासू आहे. अरे सगळं असताना सुद्धा सावित्रीबाईंचे विचार इतके श्रीमंत होते की माझ्या मुली शिकल्या पाहिजे. महिला मंडळ तुमच्यावर जे आता शिक्षणाचं हे सगळं आलंय का, हे कुणाचे उपकार नाहीत हो सावित्रीबाईंचे. काय केलंय त्यांना माहिती का? त्यांना एकदा शेण नाही मारलेलं. असं एकदा अगोदरच्या दिवशी चिखल मारला. हे लहान लहान लेकरं सुद्धा दगड मारित होते हो. आणि मोठे पंडित पंथ हे सगळे उभा राहून असे दनादन शेणाचे असे मारलेले, पूर्ण लुगडं भिजलेले शेणानं, डोक्यावरल्या पदरावर शेण आहे. आणि हे सगळे पुढं वाट अडवतात, तुला जाऊ देणार नाहीत शिकवायला. तोपर्यंत ज्योतिरावांनी शिक्षण चालू आहे, मुली शिकायला बसलेल्या आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये यांच्या अंगावर शेण मारतात. पण सावित्रीबाई बोलत नाहीत काही. सगळं शेण मारून झाल्यावर विचारलं, आता काही राहिलं का शिल्लक? नाही राहिलं. आणि त्या चांडळानं एका पंथांनी सावित्रीबाईंचा हात धरला. हाताला स्पर्श झालेला कळलं सावित्रीबाईंची तळपाय आजी एक मस्तकाला गेली. त्यांना माहित होतं चामुंडा, महाकाली, दुर्गा यांच्या सगळ्यांचा इतिहास त्यांना जाणलेला होता. हात झटकीला आणि खाटकन ठेवून दिली त्या पंथांच्या. चप्पल काढलं, चप्पल सुद्धा सगळं शेणानं भरलेलं होतं. जिथं उभा राहिल्या तिथं नुसतं शेणच पडलेलं होतं सगळं खाली. चप्पल घेतलं आणि चप्पल जसं उगारलं का नाही, आणि नुसतं उगारलंच नाही महाराज, असं चप्पल त्या पंथाला एकदा मारलं
की पंथ आणि जे आलेले बरेच जण होते सपोर्ट करायला, सगळे पंथ पळून गेले. ते अवतार त्या दिवशी बघितल्यावर पंथ पुन्हा कधी शेण मारायला आले नाहीत. हे आदिशक्तीचा उपकार आहे. त्या सावित्राबाईंना तुम्ही पूजायला पाहिजे. निदान गुरुवारी का होईना त्यांची पूजा करा. आज गुरुवारच आहे, हे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार, तुम्ही गुरुवारी त्यांची पूजा केली पाहिजे. सावित्राबाईंचा फोटो घरात पाहिजे. नाही महाराज, सगळ्यांच्या घरात सावित्राबाईचा फोटो सापडत नाही. का? त्यांना जातीत वाटलं गेलं. सावित्राबाई जर नसतील तर या मुली शिकल्या नसत्या. म्हणून इथून पुढे एक करायचं, सावित्राबाईंना पूजलं पाहिजे. किती उपकार आहेत त्यांचे, असंख्य उपकार आहेत. पण आज काय झालं, महिलांच्या डोक्यातच नाही. मी शिकते, मला ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं. सावित्राबाईचं लग्न झाल्यावर त्या शिकल्यात. मग लग्न न झालेल्या मुलीला कळत नाही. सावित्राबाईने लग्न झाल्यावर पतीसोबत संसारही थाटला आणि शिक्षणही केलं. आज ती पद्धत चुकीची झाली, लोकांना कळत नाही. म्हणून इथून पुढे मुलींना विनंती करतो, विचार श्रीमंत माणसं असावात. नाही तर काय होतं माहिती, काही उपयोग नाही. त्याच्यापेक्षा एक करा इथून पुढं. इतिहास बघा, आंबेडकर का मोठे झाले, अण्णाभाऊ साठे का मोठे झाले, महात्मा गांधी का मोठे झाले. ह्या सगळ्यांच्या पाठीमागे जर कोण असेल तर एक आदिशक्ती स्त्री आहे. आणि स्त्री नसल तर जीवनात आनंदही नाही. तुम्ही आपण सगळेजण आहेत, कुणावर अवलंबून आहे. महिला मंडळी एक बोलू, ऐका. तुमच्या कपाळाचं कुंकू, यांच्या कपाळाचा गंध आणि आमच्या वारकऱ्याच्या कपाळाचा अष्टगंध केवळ छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. राजा जर जन्माला आलं नसतं तर सावित्राबाई कळल्या नसत्या, संविधानही कळलं नसतं, आणि या पातशाहीमध्ये मराठी माणूसच नसता. तुमच्या गावाचं नाव औरंगपूर नसतं. औरंगाबादचं नाव बदललं, औरंगपूरचं बदलायला काय हरकत आहे? बदलायला पाहिजे का नाही? कधी बदलायचं? ते रेकॉर्डिंग होते आता. कारण का छत्रपती शंभूराजांचं नाव ज्या जिल्ह्याला आज मिळालं तिथं किती गोड वाटतं. आमच्या शंभूराजांचं नाव मिळालं. म्हणजे या पातशाहीमध्ये जर कुणामुळं हे सगळं झालं असेल तर केवळ आऊसाहेबांच्यामुळं. आणि आऊसाहेबांना महाराष्ट्रामध्ये आजही मुजरा करतात. मुजरा मानाचं मनचं जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. खास काम आहे. काही नाही, चांगले पकवाजे म्हणजे काय, अविनाश भाऊ आहेत महाराज. सांप्रदायिक गावातले पकवाजे, ते काय असं नाही. आणि पकवाजात काय काय लागतं ते सगळं त्यांनाच माहिती आहे. आता चालू चालू जरी पकवाजाचं पान फुटलं तर गडी बसवाय बसले, आणि चालू चालू खडे निघून गेले तर साई टाका. चालू चालू नाही व्हायचं, पण हे सुद्धा कला आली पाहिजे. हे काय कुणावर अवलंबून आहे का? इथून पुढे आपला पेटी वादक आपलाच पेटी दुरुस्त करणारा, आपलाच पकवाज वादक आपलाच दुरुस्त करणारा. हे लोकांवर कोण, आपलाच बॅटरीवाला आपलाच दुरुस्त करणारा, आपलंच ट्रॅक्टर, आपलंच हिर खाणार, आपलंच हिर खाणार, आपलाच हिरीचा मालक बांधाय आपलाच पाहिजे, आपलंच टायर हवा मारावी आपलंच पाहिजे. अशी हवा मारली पाहिजे की टायरच फुटलं पाहिजे. या जगात आपलं काही नको का? छत्रपतींना आपली माणसं जवळ केले म्हणून 8 लग्न केलेत. किती? 8. छत्रपतींचं काम होतं विठाला विठाला विठाला. म्हणून आपण काय करायचं, कीर्तन ऐकलं की लोक नुसतंच कीर्तन ऐकायचं, जायचं आणि पंक्तीला जेवायचं आणि येताना पिशवी घेऊन यायची. आज काय खरं नाही, पिशवीचं जरा जाहिरातच झाली आज. हे म्हणते भाऊ पाणी आणलंय रे, गप्प बाबा, का आम्हाला का नेहाचं का परत बांधून. तुम्ही एक ध्यानात ठेवा, पाणी किती गोड आहे. वरचे लोक पवित्र आहेत म्हणून पाणी गोड आहे.
वरच्यानं जर ठरवलं तर तुम्ही थेंब सुद्धा पाण्याचं पिणार नाही. वरचे आपल्यापेक्षा विचार श्रीमंत आहेत म्हणून पाणी आता खाली चांगलं पितोय आपण मोकळ्या मनानं. निळवंड्यातलं पाणी हे बरे आहेत बिचारे. निळवंड्याच्या खाली निघलेपासून पाण्याचा पवित्रपणा ठुलाय आणि वरूनही पाणी म्हणून पितात. जरा खाली येऊन प्या ना अकोल्याच्या. पेणार आहे पाणी याचं उत्तर कळलं का? पाणी पवित्र आहे पण लोक त्याचं पवित्रपणा ठेवत नाहीत. गंगा पवित्रच आहे, पवित्रच आहे, पण एक केलं पाहिजे आपण, आपुली आपण करा सोडवणं संसार बंधन. मी तर म्हणतो महिलांना विनंती करतो, जावाशीच चांगला असावा. आणि ज्या बाया जावाला बोलत नसतील त्यांना सगळ्याला सांगतो, काही जरी झालं तर जावाशी बोलत जा. उलट कीर्तन झाल्या झाल्या गळ्यात पडा, लय मोठे रडा, म्हणजे आम्ही समजायला आलो पाहिजे. अहो सख्या जाव आहे तो, 20-20 वर्ष झालं मग अशा मारक्या म्हशीसारखं पाहतात. असं काय झालं बोलायला? अरे ते जाऊये आमची इकडे एक मुलगी मेली मुंबईमध्ये, फाशी घेतली कार्टीनं मेली. आणि मेल्यावर तिला 1.5 वर्षाची पोरगी हो, आणि सांभाळायलाच कोण नाही तिला. ती पोरगी आता तिची जाऊ सांभाळते. सांगा बरं, जाऊ महत्वाची का बहीण? आणि बहिणी बिणी आल्या आणि 10व्यापर्यंत थांबल्या. म्हणल्या लोकांचं काय करायचं आपल्याला, आपलं गेलं मरू तिकडं जाऊ. ही सासरवाडीची माणसं अशी दरिद्री असते म्हणून कधी सासर बघा. तुम्हाला राग येईन माझं बोलण्याचा, मला मूर्ख म्हणा काय म्हणा. सांगा महिला मंडळ, तुम्ही माहेरात राहिल्यावर तुम्हाला किती दिवस प्रेमानं बोलती नो? नाही नाही, राहा तुम्ही, आजही जाऊन राहा. किती दिवस बोलतील आजी आई? किती दिवस बोलतील? 4 दिवस बस. चुलती सुद्धा असं म्हणणार आपलं खराब आहे. पाहुण्याच काय दोष नाही, आपल्याचाच वास येत आहे. अरे पण एवढे दिवस झाले कधी चुलत सासू म्हणली का आमची सून बामटी? नाही नाही नाही. जाऊ कधी म्हणणार नाही, कधी सासू म्हणणार नाही, कधी सासरा. महाराज म्हातारीचं लुगडं फक्त कपाटात होतं, सुनानं फेकून दिलं. म्हातारी म्हणली का ग बाई कपाटातलं लुगडं का फेकलं? ती म्हणली अख्ख्या कपाटाचा वास येत आहे, तिकडे कुठे ठेवा. म्हातारी शिंदे गटाची होती. ती म्हणली तुझ्या कपाटाला आग लाव. मायाच नवऱ्याच्या बंगल्यात कपडे बंगल्यात ठेवलंय कपाटतून, तू काय काय घेऊन आली का तिकडून? इथून 35 लाखाचा बंगला बांधला नाही, त्यांना खापर आणलं 35,000चं समर्थमधून. समर्थ फर्निचर आहे ना तुमच्याकडे? नाही ना? आहे. ये म्हणे त्याचं काय जाहिरात करतं काय? किती मटेरियल गोडान. अरे पण एवढं तुम्ही किती 4 लाखाचं घेतलं तरी आमच्या बापानं 35 लाखाचा बंगला बांधलाय. मग जास्त कुणाच आहे? 35 लाख. आणि ठुत्या का महाराज, आज म्हाताऱ्या माणसाला ठुती नाही घरात. ही एवढ्या आजी तेवढ्या. सांगा बरं तुम्हाला जास्त त्रास कुणाचा आहे, लेकीचा का सुनाचा? आजीचा कार्यक्रम संपला. आजीची सून म्हणणार तो खडकेन तू तिच्या दिंडीत राहा नाही तर आश्रमात जाय बाई. पण आज काय झाले माहितीये का? हे बघा पाया पडतो सगळ्याला. कंसाला 2 पत्नी होत्या. कंसाला किती बायका तुम्हाला एकच माहित असेल, 2. आणि कंसाची बायको एक भामटी होती. ही देवकीची जी मुलं मारलेत का नाही, 6. हे नारदामुळे जरी मारले असतील तरी ही संकल्पना कुणाची माहिती? या भाऊजाईची. ननंद घरी येऊ नये याच्यासाठी आतोनात प्रयत्न करणाऱ्या बाया. आणि ज्या बायाला ननंद घरी वाटत नाही ती अनाजी पंताचीच अवलाद आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज गेल्याच्या नंतर शंभूराजांना 15 दिवस बातमी सुद्धा लागू दिली नाही. हे कोण होते? हेच होते लोक. म्हणजे इथून पुढे कधी सुद्धा इथून पुढे नंदाला बोलत जा चांगलं, आणि काय नाही मड्यावर, आणि निदान सही होईपर्यंत तरी बोलत जा. काय करायचं? आणि काय झालं माहिती, मी खोटं बोलत नाही, लय वाईट अवस्था आहे. 10 वर्ष भावांना फोन केला बहिणीला, आणि तुम्हाला सांगतो बहिणीला ना आत्याला, जेवढ्या आत्या आहेत त्यांना इथून पुढे मोकळं करून टाकीचा लोकाला. नका ठोत जाऊ, नका नका नका. आमच्याकडे घडलेली घटना आहे. ताई फोन करायचं, अगं माझी बायको मला नीट बोलत नाही, सुना नीट बोलत नाहीत मला. ऐक ना माझं काय, तुला सगळं दिलंय मी, मला सही दे ग.
ती म्हणायची देते सही तुला द्यायचीच आहे मला, पण तुझा मेवना म्हणते थोडे कळ काढ. मेवना बी हलकट मेंदूचाच, हे लंबारायला कळ काढायची. आणि त्या बाईनं नाही दिली सही महाराज. या पोरा म्हाताऱ्याला लई टेन्शन दिलं. एक दिवस सोनाने ते आणि तळ 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 झाली. म्हाताऱ्यानं रात्रीच घेतली ना फाशी. आणि मग तिला बातमी गेली तो भाऊ मेला कळल्यावर मग गाडीत बसून आली आणि चौकात उतरली. चौकात उतरल्यावर गाव बघाय असते बघा कोण जास्त रडत आहे. गावातल्या लोकांना दुसरं काही काम नसते, जास्त कोण रडत आहे. ती चौकात जशी उतरली तशी नुसती आरडतच आली, कुठं करू सही आता कुठं करायचं सही. मी होतो प्रेतापाशी, मी ह्यानं उठून म्हणावं कर सही. ते जर उठलं कर सर म्हणलं सही म्हणलं तर हे माघारी बसून जायला बसले. महाराज का करायचं नाही हे ऐका. हे जर देवकीने ठरवलं असतं तर कंसाला जड होतं का? देवकी म्हणली असती काय संबंध आहे दोन मा, बोललं नाही कोणी महाराज. आणि या जगात असंच आहे. पण जगी आईसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सुधावा. आता जरा अभंगावर येतोय आता आहे का, सुखाचाही भोग आहे आणि दुःखाचाही भोगच आहे. सुखाच्या बाजूलाही आहे आणि दुःखाच्याही बाजूला आहे. पण तुम्ही ठरवायचंय मला सुखाचा पाहिजे का दुःखाचा पाहिजे. तुम्ही जर आता संचित चांगलं असलं तर सुखाचा भोग आहे. आता जर तुम्ही चांगलं काही केलं नाही तर दुःखाचा लय गोड आहे. ज्यानं गायन चांगलं शिकलं, ज्यानं वादन चांगलं शिकलं, ज्यानं परमार्थ चांगला केला त्याचा शेवट गोड आहे. ज्याला हे सगळं जमलं नाही, अप्सरात गेलं बेतालात गेलं आणि जमलंच नाही जजमेंट, त्याचा शेवट गोड नाही. ज्याला संसार करताना सुद्धा हे सगळं तारतम्य जपून जर केलं तर ती संचित आहे, नाही तर त्याला शेवटला त्रास आहे. आणि ज्याचं संचित चांगलं आहे त्याला शेवटला त्रास नाही. नसेल तर ज्याच्या घरी जेवारी त्याला टेन्शन नाही, ज्याच्या घरी थोडे पैसे त्याला लॉकडाऊनची चिंता नाही, आणि ज्याच्या घरी काहीच नाही त्याला कायम कशाची चिंता आहे. मग भोग संचितावर अवलंबून आहे, शरीर सुद्धा संचितावर अवलंबून आहे. आता जर निर्व्यसनी राहिला तर शेवट गोड आहे. आणि आता जर तू काही खाल्लं, तंबाखू खाय, बिडी वड, गांजा वड, अमकं कर, ही शरीर नासून जाणार आणि मग शेवटला कामाला देत नाही. म्हणून तर अभंगाचं पहिलं भोगतो न गडे, भोगतो न गडे, संगीतावा सोनी, भोगतो न गडे, भोगतो न गडे, भोगतो न गडे, संगीतावा सोनी, भोगतो न गडे, भोगतो न गडे, भोगतो न गडे, संगीतावा सोनी, भोगतो न गडे, भोगतो न गडे, भोगतो न गडे, संगीतावा सोनी, भोगतो न गडे, करावत मानी समाधान बोला, करावत मानी समाधान बोला, करावत मानी समाधान, करावत मानी समाधान, मनवोनी मानी, मनवोनी मानी, मानू नये गेद, मनवोनी मानी, मनवोनी मानी, मनवोनी मानी, मानू नये गेद, जुनं ते सोन आहे का नाही, लय गोड. आणि असे बाबा तुमच्यामुळेच हे सगळे ही काही तयार कशामुळे झालेत. मग तुम्हीच केलेलं आहे सपोर्ट, नाही तर मग होत असते तो असं श्रवण करून मोठ्याचं ऐकल्याच्या नंतरच बाकीच्या माणसाला मिळतं. पण कधी ऐकत जायचं बरं का. आता तुम्ही एवढ्या जणी बसतात का नाही, 10-12 जणी उभा पाहिजे इथं. आजी एक आहे उभा, या दोघी जणी तिघी जणी आहे, आजी एक बसल्यात, 10-15 जणी महिला सुद्धा पाहिजे तिथं उभा. हां, महिलांचं भजनी मंडळ पाहिजे. आणि आज काय कमी यांच्याकडे, हे सगळे ग्रामपंचायतला पण आहेत, या 4 आहेत का तुम्हाला माहित नसेल. सहज आहे का, थोड्या दिवसाने हे सगळेच होणार आहेत. आपलं काही नाही, आपलं फक्त आमचे साहेब गेले हाफिसला, मी चाललो दळायला. आमचे एक मित्र आहेत बघा, त्यांना काय केलंय, लय कार्ट हुशार आहे. आम्ही होतो 96-97 ला आळंदीला. ती कार्ट आता तेव्हा अभ्यास करीत नव्हतं, पण त्याला काय त्याचं नशीबच लय खास. अभ्यास नाही केला, आळंदी टकाटक राहिलं, धोतर नेसायचं शिकलं. नुसतं अभ्यास नाही, काही नाही, वाजित आहे पण एवढं काही गरज नाही. त्याला बायको मिळाली कीर्तनकार.
ह्याला पैसे काही कार्यक्रमाची जास्त लोक देते नाही, हे आपलं वाजवित आहे. पण ती बिचारी ती खास आहे क्वालिटी, तिला 15,000 रुपये देते एके कीर्तनाचे. मग त्याचं चांगलं झालंय ते. पण ते दोघाला आता ते एक लग्न झाले तर नंतर आता हे 1-1.5 वर्षानंतर ही पोरग झालंय. कार्ट असं खास आहे त्याचं, एकदम गोरगोमट लेकरू टकाटक आहे. पण ते कार्ट आडमुठे मेंदूच आहे. ती आई कीर्तनला उभा राहिल्यावर म्हणते पप्पा शी. ते मला त्या दिवशी म्हणत होते हे माझ्या मुळावर आलंय. म्हणला आई जोपर्यंत येत तोवर म्हणत नाही, पण ती 9:15 9:30 म्हणते पप्पा शी. मम्मी नेऊन बसल्यावर गप्पही बसत नाही. म्हणला पप्पा पाणी. 10:30 पर्यंत कार्यक्रम उरकितोय म्हणला सगळा. आणि ती आली का काही टेन्शनच नाही तिला. हक्क कार्ट मला सांभाळावं लागतंय म्हणलं. मी म्हणलं हे तुझं संचित आहे. म्हणलं काय ह्याला तू आळंदीत अभ्यास केला का? तू जर कीर्तनकार असता तर ही कार्ट कोणाकडे असतात? एक करायची तर पुढं तुमची कमाल आहे. आमचं टाप नाही, मुलं सांभाळायची. नाही 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 हे तुम्हीच करू जाणं सगळं. तुम्ही काय साधा लोड आहे का तुमच्यावर? काय काय सांभाळायचं तुम्हाला बाई? लेकरन पप्याचं बापन बया बया बया. काही तर बाया काय म्हणते माहिती का, आमच्या यांना कोणच्याच हातचं आवडत नाही. ते त्या दिवशी आंबडला गेले तसेच आले. त्यांना बहिणीच्या हातचं सुद्धा आवडत नाही. आता ती त्या दिवशी पडीत बसले पण आईकडं नाही खाल्लं. ती फक्त मायाच हातचं खाते. त्यांचं पोट सुद्धा माझ्या हातानं पोटभर जेव्हा ते असे मन लावून मी अर्धी चतकूर चोखंडभर टाकली ना, अशी खास सांगती बाई 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 बाई. एवढं गोड बोलत ना, त्यांचा हा पोटच भरत नाही दुसऱ्याशिवाय. हा ती एका घरी पोटभर जेव्हा त्या पुन्हा माझ्या बहिणीच्या इथं. मग ही यायच्या अगोदर हिचं खानदान काय कुठं होतं, आणि ही यायच्या अगोदर तो का खेकडं खात होता बाई. काय लोक तुम्हाला भ्रम झालाय. आमचा पप्याचा बाप आणि आमचा पप्याचा बाप. ह्याचा पप्याचा बाप आहे तो पहिला कुणाचा आहे? तुम्ही तरी पप्याचा बाप म्हणताय. त्याची मम्मी काय म्हणायची? पप्या इकडे. इतकं प्रेम आईनं केलंय. उगं म्हणायचं नाही माझ्यामुळं माझ्यामुळं. हे सगळं नासका आहे, जायचंय आणि जाण्यासाठीच आलंय. या जगाच्या पाठीवर शिल्लक एकच आहे, कीर्ती. आणि ज्याला कीर्ती शिल्लक ठेवायची त्याने इथून पुढं वाटचालच चांगली करायची. नाही तर बस. त्याला सुंदर उदाहरण आहे. राज आज तुम्ही कुठं निघालात? राजांना सांगितलं आम्ही गड जिंकायला चाललोय. मग हे पत्रिका घ्या. मुलाच्या लग्नाची ज्यानं पत्रिका दिली ती बघितल्याच्या नंतर राजा म्हणले तुम्ही लग्न ओरकून घ्या, आम्ही चाललोय. तुम्ही कुठं? कोंढाण्याकडे. कोंढाण्याकडे तुम्ही जावं आणि आम्ही लग्नात मिरवावं. काय डोकं आहे? तानाजीनं सांगितलं हे जमणार नाही, आम्ही जाणार. तानाजी सोबत शेलार मामा आहेत. आणि हे रायबा हे काय म्हणायचं महाराजांना, महाराज एवढं मला पाठवा ना. अरे तुझं लग्न आहे. रायबा एवढं मला पाठवा ना. अरे तुझं लग्न आहे, मला पाठवा. किती मोठा क्रांती आहे. लग्न असताना गड जिंकायसाठी जाणारे लोक त्यांच्यासोबत होते म्हणून हे स्वराज्य घडलं. म्हणून असं कॅप्चर कॅपॅसिटी पाहिजे. माझं गाव बदललं पाहिजे, माझा देश बदलला पाहिजे, माझं राष्ट्र बदललं पाहिजे. आणि माझ्या जीवनामध्ये हे औरंगपूर आहे अजून सुद्धा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध नाही आहे. का नाही? लोकांचं भास्करराव पेरे पाटलाचं प्रसिद्ध झालं, पोपटराव पवारांचं झालं. सगळीकडे प्रसन्नता आहे. मग तुमच्याकडे पाणी भरपूर आहे, सगळं चांगलं आहे, शेतात राहतात लोक, तरी आपल्या गावाचं नाव अलौकिक होण्यासाठी सत्याच्या माध्यमातून प्रबोधनाच्या माध्यमातून आमचं गाव आम्हाला बदलायचं आहे. आमचं आणि एक लय खास आहे. तुमच्या गावात तसा बदल भरपूर आहे आमच्यापेक्षाही. कोणता? प्रत्येक शेताला रस्ता आहे, प्रत्येक वस्तीला रस्ता आहे, प्रत्येक लोक शेतात राहतात. अजिबात नाही काही, एकदम गोड आहे. आमच्याकडे हे सुद्धा नाही आहे. आमचे सगळे गावात राहतात. आमच्याकडे पाणी अडवा पाणी जिरवा नाही, एकमेकाला अडवा. तेवढी योजना रोज जोरात आहे आमच्याकडे. पण तुमच्याकडे ह्याच्यापेक्षाही खास आहे. पाणी भरपूर आहे, शेतकरी सुखी आहे. फक्त एक करायचं, या जगात आलात जाताना आनंदाचे डोई गोविंद 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 मना लागली
हृदयामध्ये गोविंद गोविंदमय झालं पाहिजे. महाराज व्रती निर्मळ होण्यासाठी दुसरं काय लागत नाही, संगत लागते. कुसंग नाडीला साधू जैसा कुसंग नाडीला साधू जैसा कुसंगे नाडीला साधू जैसा कुसंगे नाडीला साधू जैसा ठेकणाचा संग हिराचा भंगला कुसंगे नाडीला साधू जैसा कुसंगे नाडीला साधू जैसा ठेकणाच्या संगे हिरा जो भंगला कुसंगे नाडीला साधू जैसा हो कुसंगे नाडीला साधू जैसा. आई तणावर मातीत टाकणारणीची संगत असावा का तण काढणारणीची? अवघड आहे. हा, काढणारणीची. धुणारणीची संगत असावा का कपडे धुणारणीची? या म्हणते आणि तू निघ बाहेर आता, फक्त कशाला कपडे धुवायचे संगत असं. आता लय गोड आहे, शेवट बोलतो, लय ध्यानात येईन तुमच्या लगेचच. रामाचे कपडे परीट धुवायचा, दशरथ राजाचे कपडे परीट धुवायचा, आणि राजाचे कपडे म्हणजे राजवाड्यातले कपडे धुवायला कोणाकडे होते? परीटाकडे. मग परीटानं त्याच्यातला काय काढला? कपड्यातला मळ काढला. मळ काढला म्हणजे कपडे शुद्ध झाले, पांढरे शुभ्र झाले, कपड्यातला मळ निघला, पण परीटाच्या मनातला मळ निघला नाही. म्हणून तर त्यानं सीतेवर संशय घेतला. तुम्ही सुद्धा रोज कपडे धुतात, कपड्यातला मळ काढा, पण मनातला काढा पहिला. त्याला अभंग आहे नाही जीवन निर्मळ काय करील साबण, काय करील साबण, काय करील साबण, नाही निर्मळ मन काय करील साबण, काय करील साबण, काय करील साबण. लय खास आहे. आई देवाचा पांडुरंगाचा कलर तुम्ही पाहिला कसा आहे? कलर पाहून देवाचा वरून हा सावळा तरी म्हणा की माय काळा म्हणायला. देव वरून सावळा आहे, पण देव आतून निर्मळ आहे. आपण वरून गोरे आणि आतून. देवाची नजर सरळ आहे, आपली नजर लागते, देवाची नाही. म्हणून गावातल्या पोराचे लग्न होत नाहीत. ही नजरेचा परिणाम आहे. म्हणून तर लहान पोराला गालाला काळा टिक्का लावतात का? नजर लागून आल्या गेल्याची, आजच्या महाराजाची. लई कुठे आम्ही आता गाडी घेतली माग काळ्या कलरची, ती त्या दिवशी यायची तर राहिली. ती आमची बाबा मिवनी मला म्हणत होती, बाया बाबा महाराज काही जरी झालं तर मी तुमचं ऐकणार नाही. 2-4 ॲक्सिडेंट झालेत. आता मी काळी बाहुली घेतली, लिंबू आणि काताडं, आणि ती बाहुलीची ती बांधल्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाही. म्हणजे तुमच्या गाडीला काय लागणार नाही? नजर लागणार. मला तुला येड लागलं का? एवढा मोठा काळा बाहुला पुढं बसलेला आहे. पहिलं ह्याला नजर अजून उत्तर आहे का? नजर लागती महाराज, लागत नाही? लागती. भगवान शंकर गेले, बाई हे मला जेवायला करा. काय करू मला जेवाय? तुझं पोरग कापून जेवाय वाढ. कुणाला सांगून याला? तुमच्या दारात जर उद्या गोसाई आला आणि म्हणला तुझं पोरग काप, तुम्ही कुणाला कापता? तुम्ही गोसाईच पंक्तीत वाढता. हा ना, गोसाई लिंबू पिळू पिळू खातील लोक सुद्धा. एक नक्कीच आहे, सत्यवानाचा भाऊ केला छळ, कीर्तिवानाचे मारी येले बाळ. धुंद झाला तुझा. एकदा भजन करू. विठोबा रखुमाई, हा विठोबा रखुमाई, हे जे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हे जे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
बार घुमाई बार घुमाई बार घुमाई कुंडली कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय ओंकारेश्वर भगवान की महामेघास्ती महाराज सद्गुरु यशवंत बाबा की जय बार घुमाई बार घुमाई बार घुमाई लय गोड काम आहे गायन करणं सुद्धा कीर्तनकार झालं पाहिजे झालंय आता गायन करणं नुसतं गायनच करीत बसायचं नाही कवर बसाव कोंडू कोंडू धरीनं जीव आपण बदललं पाहिजे का नाही एक स्टेज वाढलं पाहिजे प्रत्येकाची अपेक्षा मी पोलीस झालो आता फौजदार झालं पाहिजे आहे का नाही आता पुढची स्टेप पाहिजे का नको का तिथं बसलो तिथंच बसाव कवर मी स्टेज वाढलं पाहिजे आता प्रत्येक सुनाला वाटतं का नाही मी सासू व्हावा वाटतं का नाही कोणालाही वाटतंय आणि एकदा सासू झालं का पुन्हा नदीला जाव एक स्टेज बदललं पाहिजे म्हणून सगळ्याला विनंती करतो प्रार्थना करतो जास्त वेळ घेत नाही आता एक काय होईल तुम्ही कामामुळं होत नाही ते 7 ते 9 वाजते पण ते होत नाही आणि त्याच्या पुढे गेलं की पुन्हा तुम्ही पिशवी आणल्यात आज खेळच झाला पिशव्याचा आज काय खरं नाही असू द्या आज ज्यांना माझं कीर्तन ज्यांच्याकडे आहे सौजन्य तुम्ही सौजन्य म्हणता ना इकडं आमच्याकडे त्याला यजमान म्हणतात सेवा म्हणतात संत पूजन म्हणतात काही भागाभागाची पद्धत आहे तुम्ही एवढं सगळं करतात आणि तुम्ही संत पूजन म्हणून ते देत असतात ते तुमचं देण्याचं आहे का नाही ते लक लाभ याचा अर्थ कळला का तुम्ही ती संकल्पित काम आहे आता तर असं होत नाही आता आमच्याकडे तर याच्यापेक्षा उलट आहे महाराजाच्या ठरवलेल्या पैशातलीच निम्मे काढून घेतात आमच्यातलेच तसं आहे आता मी गेलो त्या दिवशी उदगीरला माझ्याच पाकिटामध्ये महाराज मला ते काय माहीत नाही पुढचे मला म्हणले 15 देणार आहेत मी जाऊ द्या मरू द्या तिथं गेल्यावर म्हणला त्यांचे कोणी 21 येणार आहेत 6 मला द्या मी निघालो माघारी कीर्तन नको काहीच नको ते म्हणलं कुठे आहे तुम्ही मला चाललो वापस ते म्हणले का मी म्हणलं तुला 6 द्यायच्यापेक्षा चला घरी ते म्हणलं तसं नाही पाकिट तुमच्याकडे देणार आहेत आलो म्हणलं मग मी गेलो कीर्तन केलं महाराज ते माणूस त्या 6000साठी मला कुणाचा फोनही घेऊ देणार माझा बी कुणाला घेऊ देत नव्हतं टच मध्येच पाकिट दिलं मला लगेच गाडीत बसलं लोक म्हणले तू कशाला बसला म्हणला महाराजाला काढून देतो बा गावातून ते म्हणले महाराजाला माहिती येताना आलंय ते उतरणं म्हणल्यावर मी त्याला कानात हळूच सांगितलं ह्यांना संशय येईन तू पाकिट न्यायला येतोय पैसे म्हणून तू मागून ये मी पुढे थांबतो ती गाडीतून खाली उतरलं आणि मी गाडी चालू केली कशाला थांबन मराय डायरेक्ट लातूर त्याचे जीव काढू फोन यायचे कशाला उचलीन एक करायचे इथून पुढं हे तुमचं किती खास काम आहे तुम्ही केलं पाहिजे आणि आज योगायोगा असं आहे गावामध्ये सगळं मी तुम्हाला एक शेवटचं उदाहरण सांगतो म्हणजे बस आमच्याकडे कथा झाली मागं भागवत कथा आणि कीर्तन झालं माझं त्या कथेमध्ये काय माहीत झालं काय माहीत नाही पण कथेमध्ये त्या भावाभावांनी जी कथा ऐकली दुर्योधनाचं आणि धर्माचं अर्जुनाचं भांडण ते रुजलं त्या भावाभावामध्ये आणि भावांनी तिथंच संकल्प केला आज बास आमचं भांडण मिटवायचं 35 वर्षानं जे भांडण होतं ते भांडण कीर्तनात आणि कथेत मिटलं कथा होती मिसाळ महाराजांची काय डोकं लावा भांडण मिटलं वकिलाकडे गेले नाहीत बॉन्ड आणले सह्या केल्या बास तुझं तिथून माझं कथेचा बोध व्हावा म्हणून साधू बोध झाला तो नुरुनिया ठाईच मुरला तपेविन दैवत दिव्यविन प्राप्त 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 कोण सांगे गुजरी कोण
पाहिजे. मनातून दोष जोपर्यंत जात नाही, अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझ्या विष्णुदासा नामा म्हणितया असावे कल्याण ज्यामुखी निदान. तुम्हाला शेवटचं बोलतो म्हणजे ध्यानात येईन. आपण असं समोरासमोर एकमेकांकडे बघत असताना असं बघितलं की तोंड चुकवलं नाही पाहिजे आणि समोर फेस टू फेस बोललं पाहिजे. कुणी बी बोलू जा. असं बोललं की ह्या मुक्तीचा लाभ मिळतो त्याला स्वरूपता नावाच्या. ते खाटावर बसले आणि शेजारी येऊन त्याच्या बसलं आणि डोळ्यात पाणी आलं की सलोखता नावाची मुक्ती मिळते. त्याच्याकडे पैसे कमी तर डॉक्टरला त्यानं सांगितलं किती लागू द्या पण मी देतो समीपता नावाची मुक्ती. वा. आणि त्याला गाडी नसेल काही नसेल पण त्याला कुणाचं नातेसंबंध सुद्धा पण त्याला सांभाळणारे हजारो तयार केलेत. आमचे कुरेकर बाबा आहेत. संत पूजनाची तारीख वर्षभर भेटत नाही. वर्षभर संत पूजनाची संत भोजनाची तारीख वर्षभर मिळतच नाही. असे माणसं तयार करायची. जेवायची सुद्धा तारीख भेटत नाही. याचा अर्थ किती भारी काम झालं ते. म्हणून सायुज्यता नावाची मुक्ती, ह्या मुक्ती इथं मिळाल्या पाहिजे. म्हणून कधी तुम्हाला कोणी विरोधक नको, कट्टर नको, डोळे बंद करणं नको. बस आपण असं प्रसन्न राहावं याच्यासाठी तुका म्हणे चित्त करार निर्मळ. तुका म्हणे चित्त करार निर्मळ. तुका म्हणे गोपाळ राय ते थे. ए बोनी गोपाळ राय ते थे. ए बोनी गोपाळ राय ते थे. ये बोनी गोपाळ राय ते थे. विश्वास जो करी स्वामीवरी सत्ता. 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 गोड काम आहे महाराज. बस बाकी काय करायचं नाही. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ. चित्त निर्मळ केलं तर गोपाळ राहील आणि सगळ्या विषय बघण्याची दिशा राहण्याची दिशा बदलन. म्हणून पाया पडतो. शेवटचं सांगतो. रात्री कीर्तनात माझ्या साप आला. असं जनावर निघलं गरमी मरणाची नीटच निघलं माझ्याकडं. 2-4 बाया बसलेल्या होत्या. म्हणल्या खरा महाराज असेल तर थांबल. आता जनावर पुढून यायले मरण म्हणलं मी थांबत असतोय. मला भामटा म्हणा. ते जनावर स्टेजवरून असं पुढे गेलं. मला हाणारे. ते म्हणले सप्त्यात निघले शंकराचा अंश आहे. मी म्हणलं कुणी म्हणत असं शंकराचा त्यानं घरी घेऊन जा. 2-4 दिवस जीव घाला दूध बीत पाजन मग सप्त्या दिवशी काल्याला आणा आणि हार न घालता महाराजाच्या गळ्यात घाला. काय साप आहे ते महाराज. तुका म्हणे सर्प विंचुनारायण वंदाबी दुरून शिव नाही स्पर्श नाही करायचा. म्हणून विनंती करतो. जास्तीत जास्त लय बोललो. महाराज एक बाई इस्त्री करीत होती आणि तिला फोन आला. तिने इस्त्रीच कानाला लावली. केस सहित कान जळून गेला. ए प्रसन्न इकडे ये रे. नाही आता लय अवघड. तुझं काय नाव रे. नाही नाही शिकडे तू. हा असं वा लय खास आहे. प्रसन्न ये रे तू बी. नाही नाही शिकडे बघ. मला सांग बरं मम्मीने केला स्वयंपाक. पप्पा बसलं जेवाय आणि ताटात निघला केस. दोष मम्मीचा का पप्पाचा. मम्मीचा. ए पप्पानं बघून खावा का नाही मग. हा. का मम्मीला समजून सांगावा का गालात ठेवून द्यावा. नाही. नाही समजून सांगावा का गालात ठेवून द्यावा. समजून सांगा. हा यांच्यावर दिवस तसेच आहे. बसा बसा जा इकडं तुम्ही. पप्पा असा आडमुठे मेंदूच होतो ते बाप. महाराज त्यानं अशी खटकन ठेवून दिली. बाई बी लय खास होती. बाई होती आजीदादाच्या गटाची. तिने म्हणली का मारलं. ती म्हणला हे बघ इथून पुढे ताटात केस नाही दिसला पाहिजे. ती म्हणली एवढंच ना मग मारायची काय गरज आहे. ती म्हणला तुला अक्कल यावं म्हणून. ती म्हणली त्याचं काय एवढं. जेव्हा आले
आले म्हणली आणि गेली गावात. गावात 2 दुकान होते सवतीचे ब्युटी पार्लरचे. ब्युटी पार्लरचे होते पण सवतीचे. तिला म्हणली हे केस काढायचे. ती म्हणली संक्रांतीचा सण आहे नका असं करू. ती म्हणली तेव्हा पलीकडं तुझी सवत आहे तुला जमतंय का. ती म्हणली मी नाही बाई. तिच्याकडे गेली ती म्हणली तिच्याकडून आले म्हणले मला काय व्हायला. अहो तिने 1 मिनिटात तर 1.5 मिनिटात बाई मोकळी केली. केसच नाही डोक्याला. आंबट फाट्यावर निघाली पुढं. अरे तिकडे ब्युटी पार्लर आहे का काय काय जशी निघली का नाही आया आया. बरं तिनं मग पदर तरी कमराचा डोक्यावर घ्यावा. कमराला खवला निघला अवतार हा. अख्खं गाव शरद पवार साहेबाच्या गटाचं. जीव काढू काढू लोक पळायचे. झालंच कसं असं. ही दारात जीवतच होतं तर ती बाई आली. आता त्यानं हे अवतार पाहिल्यावर दचकलंच ते. ती म्हणलं असं का केलं. ती म्हणली तुम्ही म्हणले केस नको. तो म्हणला मी ताटात म्हणलं होतं. ती म्हणली डोक्याला असल्यावर ताटात येतच असतो या. काय खरावं. हे कीर्तनातलं सांगितलं उद्या कुणी काही करू नका. हे कीर्तनापुरतं ठीक आहे पण बघा केस ही महिलेचा श्रंगार आहे. तिच्याकडे सोनं नसू द्या पण काय पाहिजे डोक्याला. लोक उगा आडमुठेवणी काही बी करते. ताटात नको ग बसतो. तू स्वयंपाक करून खाय ना मग. सगळ्यांना खाऊ घाल तू. उग डोक्याला ताण त्या बिचाऱ्या मावल्या करते तेवढं उपकार आहे. अहो किती वकू द्या ना. आम्ही बघितलं अंधेरीला गेलतो. बेसिन केवढं होतं माहिती का अंधेरीला. असं एवढं मोठं होतं असं. मी म्हणलं एवढं मोठं बेसिन कुठं असतं का. ती म्हणली तसं काही नाही आमचा पप्याच बाप पेत आहे ना वखत या. मग आम्ही इथंच बसितोय असं. वक चालू करायचा पट्टा बांधायचा वक्कवर वकायचे. आम्ही म्हणलं एवढं बेसिन बनण्यापेक्षा संडासात न्यायचं भांड्यात मुंडकट व्हायचं. वासानं प्यायचं बंद होईल की. उग कुठं ना असू द्या मरू द्या. लय वेळ घेतला. सगळ्या माझ्या आईना विनंती करता इथून पुढं एक करा. आपला विचार श्रीमंत भाग आहे. इथून पुढे एवढं करा. आता एसट्या फुकट आहेत बरं का आजची. एसटीत जात जा फिरायला कुठेही देवाला. पण कंडक्टरला शेत देत जाऊ नका. म्हातारे माणसं म्हणाले तू कंडक्टर तुझ्या बापाची एसटी का जगल का ती. आणि जाताना खिडकीतून जात जाऊ नका. दरवाज्यातून जात जा. म्हातारी लुटून ती पडली होती. आणि तुम्हाला सांगतो जरा देव बिव करा. फक्त घरी सांगून जात जा मी ह्या गावाला चाललोय. आमच्या जालन्याचं म्हातारा 1.5 महिना सापडलं नाही. म्हातारीने कुंकू लावायचं बंद केलं. गेलं का काय बाई. आणि म्हातारं पंढरपुरात. एके दिवशी तिची पोरगी आली म्हणजे आई आपल्या भावकीतलं कोण गेलं म्हणली तुझा बाप. नाही म्हणजे तुझ्या कपाळाला कुंकू नाही म्हणून विचारलं ग. ती म्हणली तुझा म्हातारा गेलं ना आलंच नाही बाई म्हणून कुंकू लावलं नाही. आता पोरीला कळवळा एवढा तिने पोलीस केस केली. पोलिसाला समृद्ध दिला. प्रेत सापडलं. एकाच्या गाडी अंगावर गेलेलं. ते प्रेत गुंडाळलं पोलिसांनी आणि दिलं यांच्या हवाली करून. पोलिसांनी दिलेलं आहे ते. बरं दिलं तर दिलं पोलिसांनी. प्रेत दिल्यावर ग बसावं का नाही. ह्या पोरायनं म्हातारा आणलं रात्रीचं जाळलं. सकाळी सावडलं. नदीला नेऊन राख टाकली गंगाला. मला प्रवचनाचा फोन आला 10व्याचा. मी प्रवचनाला गेलो. कावळा आला. प्रवचन आवरलं. बुंदी खाल्ली लोकांनी. 13वा झाला भावकीलाही कपडे घेतले लोकांनी. सगळं उरकलं भाऊ. आणि आमुष्या दिवशी म्हातार घरी आलं या. मी टीव्ही पुढे बसलो होतो. जसं म्हातार मी टीव्हीला पाहिलं. मी मंडळीला म्हणलं मी आता याचा दावा केलाय. ते म्हणले तुम्ही काय त्या दिवशी कुणाच्या सोबत होता हो. अहो त्या म्हाताऱ्याच्या पोराला मी फोन केला. म्हणलं तुझा बाप सापडला का. सापडलं काय म्हणलं म्हातारा इथंच येईन. मी म्हणलं दे बरं बाबाकडे. म्हणलं बाबा तुम्ही आले कुठून. तो म्हणला तू खडके महाराज आहे का. मी म्हणलं मीच आहे बाबा. ते म्हणला लुटायला आलता का आमच्या घरी तू. गावला घर लाख रुपयाला टाकलं. तू 15 घेऊन गेला. मी म्हणलं बाबा मला पोरायनं बोललं म्हणून आलो. म्हातारा मला म्हणलं कावळा आलता का रे. म्हणलं बाबा कावळ्यानंच महाप्रवचन बंद पाडलं. तुम्हाला कोणत्या गटाचा होता काय नु पाहतो. एक उत्तर आहे का जगामध्ये सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला. आणि एक सत्य राहणार आहे. हे वाळुंज परिवार असन बरेच सगळेच वाळुंज आहेत का. पाचपुते काळे बरेच आडनाव आहेत. हा
तुमचे आडनावं चांगले आहेत. मी काल पत्रिकेवर एक पाहिलं, मला पत्रिका आली, मी खडके नाव सांगा म्हणून टाकलं, खडके महाराज टाका नाव. त्याने खडके महाराज टाकावं नाही काय, त्यांना सडके महाराज नाव टाकलं. काय करायचं काय आता? इलाज नाही, लोकांचं ऐकून येत म्हणून होते. आजचा योगायोग चांगला आहे, आपलं गाव प्रसन्न आहे, गावात सुद्धा वातावरण शुद्ध चांगलं आहे आणि एवढं मोठं प्रांगण आहे. सगळे भगवान शंकराची इथं दैवत आहे. भविष्यामध्ये तुम्ही ती पुढची वाटचाल करा, कारण जगाच्या पाठीवर आपण आमच्या सुलतानपुराचं संत तुकाराम नगर केलंय, आम्ही केलंय. त्याचे प्रोसिजर राहिलं, त्याला जरा अवघड आहे, पण लोकांमध्ये झालं पाहिजे, पत्रिकेवर आलं पाहिजे. सगळेवर आल्यावर आपाप तिकडे येत असतं पुन्हा, पण त्याची चालू तर केलं पाहिजे का नाही. आणि चालू करण्याची दिशा तुम्ही सगळ्यांनी ठरवावी. भविष्यामध्ये मी काही बदल करायसाठी चालू असं नाही, पण एक नक्कीच आहे, आपण जर जगामध्ये बघितलं असं ना, आता आपले अहमदनगर नाही, आता काय अहिल्यानगर झाले. मग अहिल्या ह्या मालवा साम्राज्याच्या महाराणी झाल्या. अहिल्या कोण होत्या? राघोजी नावाचा एक त्या काळातला सरदार होता आणि सरदाराला पत्र पाठवून सांगितलं होतं, जर तुम्ही माझ्या विरोधात लढलात आणि तुम्ही जर जिंकलात तरी तुमचाच अपमान आहे आणि मी जरी जिंकले तरी तुमचाच अपमान आहे. याचा अर्थ तुम्ही विचार करावा. राघोजीरावांना हे सांगितल्यावर त्यांना कळलं आपण स्त्री समोर जातोय. एवढं कळल्यावर त्यांना ती नीती बदलली. याच्यानंतरचा भाग आहे. ह्या जिल्ह्यामध्ये अहिल्यादेवी होळकर जन्माला आल्या, पण ती होळकर नंतर झाल्या, शिंदे होत्या त्या, आणि आपल्या जिल्ह्याचं वैभव आहे. म्हणून भविष्यामध्ये विनंती करतो, आपण ते बघितलं पाहिजे, ते रुजलं पाहिजे. सावित्रीबाई फुले रुजल्या पाहिजे, आऊसाहेब रुजल्या पाहिजे, पुतळा राणीसाहेब रुजल्या पाहिजे. बहीण कुणासारखी असावी? रानूबाई सारखी असावी. दिलेर खानाच्या छावणीत गेल्या, सरदाराचा मुकुट घातला, सरदाराचे कपडे घातले. जोपर्यंत शंभूराजे परत येत नाहीत तोपर्यंत परत आल्याच नाहीत, अशी बहीण असावा. आणि अशी असावी पत्नी. छत्रपतींच्या निधनानंतर 15 दिवसात सती जाणारी जगाच्या पाठीवर पुन्हा कोणी झाली नाही. चंदनाची चिता रचली आणि चिता रचल्यावर पुतळा राणी साहेबांनी ठरवलं मला जायचंय. पुतळा राणी साहेब निघाल्या. पहिलं सतीचं वाण अनाजी पंतांच्या पत्नीला दिलं, तिचं नाव आहे कावेरीबाई. अनाजी पंतांच्या घरात 2 माणसं इतके पवित्र होते. एका मुलीचं नाव आहे गोदावरी आणि पत्नीचं नाव आहे कावेरीबाई. मुलीनं बुधभूषण ग्रंथ वाचला, स्वराज्याविषयी इतकी निष्ठा होती की तिनं ठरवलं माझा नवरा फुटी रे, हे रे दुसऱ्यांचा. म्हणून त्यांना नवऱ्याला सांगितलं, बास मला स्वराज्य आवडत आहे. आणि त्याच पुतळा राणी साहेबांनी ही सतीचं वाण पुतळा राणी साहेबांनी कावेरीबाईच्या हातात दिलं आणि पुतळा राणी साहेब सती जायला निघाल्या. शंभूराजानं चंदनाची चित्ता इसकाटून टाकली आणि मग शंभूराजाच्या खांद्यावर मुंडकं ठेवलं आणि स्वतःचा प्राण सोडला. अशी स्त्री परत महाराष्ट्रात होणार नाही, होणारच नाही. मोठा इतिहास आहे. हंबीर मामाची कन्या आहे, तिचं नाव आहे ताराबाई. जावा जावा भांडत्यात काय उपयोग आहे? येसुराणी साहेबांना ह्या औरंगाबादमध्ये नेऊन ओलीस ठेवलं होतं. साहू नावाचा शंभूराजांचा पोरगा होता, पण ताराबाई इतक्या खास होत्या की तलवार हातात घेतली आणि 5 लाखाच्या सैन्यात जाऊन तोतया का होईना पण औरंगजेब मारला होता. फक्त तोतया होता म्हणून ते गेलं, नाही तर त्या काळात ताराबाई सारखी स्त्री होणार नाही. परत त्यांना सपोर्ट करायला 2 सरदार होते, संताजी आणि धनाजी. आणि जाताना ताराबाईचा दहशत म्हणून नाही तर स्वप्न सुद्धा मरताना सुद्धा तारा राणी साहेब दिसत होत्या, म्हणून औरंगजेब मेला. म्हणून जाता जाता विनंती करतो, जावा जावा असावात पण कुणासारख्या? येसूबाई सारख्या आणि तारा राणी साहेबासारख्या. म्हणून जाता जाता जावा जावांना सगळ्यांना विनंती करतो, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, एक करा. म्हणून या मनी मानू नाही खेदो म्हणावा गोविंद वेळवेळा. अनेक न लगे रुसावे भोवता आपुल्या संचित. कुणावर कशाला रुसतात? तुमचं संचित चांगले. तुम्ही मिसरी लावली तुम्हाला आजार येणार, तुम्ही बिडी वडली तुम्हाला आजार येणार, तुम्ही गांजा वडला तुम्हाला आजार येणार, आणि तुम्ही काहीच नाही केलं तुमचं शरीर चांगलं राहणार, म्हणजे संचित चांगलं राहणार. आणि संचित चांगलं असलं की जीवन चांगलं होतं. तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी. अनेक न लगे रुसावे भोवता. जाता जाता प्रार्थना करतो, कीर्तनात काही जरी नाही कळलं तर आपले माणसं जपा, आपलेच माणसं सांभाळा आणि आपल्याच माणसावर जीव लावा. म्हाताऱ्या माणसाला जपा, अंगरकी धरू नका, चतुर्थी धरू नका, लई उपास धरू नका. उपास कोणते धरा? निंदा करायची नाही हा उपास धरा.
स्तुती ऐकायची नाही हा उपास धरा, चांगलं डोळ्यानं पाहिन हा उपास धरा, कानानं चांगलं ऐकन हा उपास धरा. आणि हे उपास एकदा धरले की तुम्ही देवच झालात. जाताना तुमची कीर्ती शिल्लक राहील. पण सास सासरे जपा, त्यांना पडीत नका ठेवू, नका ठेवू त्यांना पडीत. सासू सासऱ्याला जपा, कोणतीही देवीची पूजा करू नका, सासूची पूजा करा. उलट चौरंगावर म्हातारी बसवा, 2-3 दिवस म्हातारी पूजा आणि 5व्या दिवशी उचला. दाताचं दातवण घ्या ग तुम्ही. कुणी कुणी कुंकू घ्या, कुणी काळं मणी, 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 घ्या कुणी काळं मणी, कुंकू घ्या, कुणी काळं मणी. अहम वाग सोहम वाग प्रेम नगरवारी मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. वारी कोणती? मळ हारीची. नाही कळलं? मळ, मळ याचा अर्थ मल, मल्हारीची वारी. आपण काय करतो? वाऱ्या करतो नुसत्या, पण मळ जातो का? आणि मल जावा याच्यासाठी वारी करायची. हे काळामणी काही कळलं नसेल तुम्ही म्हणता कमन घेतलं, दाताचं दातवण घ्या ग तुम्ही, आणि कुंकू घ्या कोणी. काळामणी माहिती का नाही? हे काय इथं उभा आहे. काय करायचं? काळामणी याचा अर्थ दुसरं काही नाही. इथून पुढे एक करायचं, जीवन बदललं पाहिजे. काही नसेल तरी चालेल जीवनात, पण माणसाचा स्वभाव चांगला पाहिजे. म्हणून जाता जाता तुका म्हणे, एका मरणीची सरी उत्तमची उरी कीर्ती माग. सगळ्यांनी घाई मला फोन केला. प्रत्येकाला संशय होता. आजचं जजमेंट जरा बिघडलंच होतं, आणि बिघडलेलं सगळं जजमेंट आजच्या या वातावरणामध्ये प्रसन्नता झालं. शंकर भगवानाची कृपा आणि त्या लोकांचा आशीर्वाद बी आणि प्रसन्नता. माझ्याकडे धावपळीच्या काळात असं होऊन जातं. सगळ्यात महत्त्वाचं काय होतं? धावपळ असली का असं होतंच सगळं. आणि सध्याच्या काळामध्ये किती स्पीड असावा? उगाच 25 महिन्यामध्ये 2,16,000 किलोमीटर गाडी झाली. वर्षाला 1,16,000. आता ह्या महिन्यात 16,000 किलोमीटर गाडी पळाली. पळाच जास्त आहे, काय खरं नाही. पैशासाठी पळत होता असं बी नाही, आणि कोणी देत नाही असं बी नाही, आणि घेत नाही असं बी नाही, आणि परत माघारी देतही नाही आणि कणतही नाही, आणि किती दिले म्हणून बघत बी नाही, आणि पुन्हा कधी त्याच्यावर विचार करत नाही. पुन्हा त्या गावाचं ध्यानातही ठेवत नाही, ठरवलेलंही ध्यानात ठेवत नाही. आणि आपले माणसं येताना आपल्याला काय करायचं असंही आहे. म्हणून जाता जाता काही शब्द चुकून बोलले तर मला माफ करा. सगळ्यात महत्त्वाचं एकच, निश्चयाची बळ तुका म्हणे त्याची फळ. धन्यवाद. जय हरी ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, धनराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय क्षमापराध महाराज तुझे नाही उच्चारीला अधिकार मी आपला. क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया क्षमा अपराध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. भगवान.